नमस्कार. मी संतोष पंडित. मी गेले वर्ष दीड वर्ष झालं जी लोकं आता लॉकडाऊनमुळे जी काही लोकं फायनान्शियली क्रायसिसमध्ये अडकलेली आहेत, त्यांच्यासाठी मी काम करतोय. त्या लोकांना फायनान्शियली क्रायसिसमधनं बाहेर काढणं किंवा त्यांची जी काही ढासळलेली मानसिकता आहे ती परत बिल्ड करणं याचं मी काम बाजारात करतोय. आणि भरपूर घटना, भरपूर गोष्टी या माझ्यासमोर येत आहेत, तर त्या गोष्टी मी तुमच्यासमोर आज ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या काही फायनान्शियली क्रायसिसमुळं लोकांचे जे काही बँकांचे हप्ते थकलेत त्यांना वर्षभर तर सरकारने मॉनिटरियम दिलं आणि त्या मॉनिटरियम नंतर पण काही गोष्टी आहे की आज बाजारात बिझनेस होत नाही, काही अडचणी आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे त्यांचे बिझनेसेस होत नाही आहेत किंवा काही लोकांचे जॉब्स गेलेले आहेत, तर ते जॉब्स नसल्याकारणानेही ते आज बँकांचे हप्ते भरू शकत नाहीत. अशा सगळ्या सिच्युएशनला आज सामान्य जनता फेस करते, हे माझं स्पष्ट मत आहे. पण आज या सगळ्या परिस्थितीमध्ये गंमत अशी की सिच्युएशन या गोष्टीत टॅकल कशी करायची आणि या परिस्थितीतनं आपण सगळ्यांनी कसं सर्व्हाइव्ह करून बाहेर पडायचं याच्यासाठी विचार करण्याची खूप मोठी बाजारामध्ये गरज आहे, ज्याच्यावर आज कुठलाही राजकीय नेता किंवा कुठल्याही समाजसेवी संस्था याच्यावर काम करत नाही आहेत, ज्याच्यासाठी मी प्रामुख्याने काम करतोय आणि मी करत राहणार. आज एकंदरीत जी काही फायनान्शियली प्रॉब्लेम्समुळे मी ज्या काही परिस्थिती बाजारात बघतोय, तर त्याच्यातनं मला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची निदर्शनास आलेली आहे, ती म्हणजे अशी की लोकांना एक रिकव्हरी करण्यासाठी ज्या काही रिकव्हरी वाल्यांकडनं ज्या काही फायनान्शियली त्रास दिला जातोय की बँकेचा तक्कादा म्हणा किंवा प्रायव्हेट फायनान्सरनी पैसे दिले असतील तर रिकव्हरीसाठी ज्या काही पद्धतीने हॅरेसमेंट करणं म्हणा, तर या सगळ्या गोष्टींचा बाजारात कुठेतरी खूप मोठा प्रादुर्भाव बघायला मिळतोय. आणि या सगळ्यातून जे काही व्यवसाय करणारे असतील किंवा जे काही नोकरी करणारे असतील त्यांचं मनोबल एवढं ढासळलेलं आहे की आज त्यांची म्हणजे निगेटिव्हिटीमध्ये ते एवढे गेलेले आहेत की ती लोक काम करण्याच्या इच्छेत असूनही काम करू शकत नाहीये. कुठं ना कुठं तरी एक भीतीचं वातावरण त्यांच्याच बघायला मिळतंय. आणि ह्या सगळ्या सिच्युएशनला एक्झॅक्टली कसं टॅकल करायचं हा त्यांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं गोष्ट जर बँकांचं रिकव्हरीचं म्हटलं किंवा जी काही लोकांनी फायनान्शियली पैसे इन्व्हेस्टमेंट पण जर केलेले असतील तर त्या रिकव्हरीचे जर प्रॉब्लेम्स असतील तर बेसिकली हॅरेसमेंट करून कुणालाही किंवा तुम्ही टॉर्चरिंग करून तुम्हाला असं वाटत असेल की पैसे रिकवर होतील, तर असं बिलकुलही होणार नाहीये, हे मी आज स्पष्ट सांगत आहे. आता राहिला दुसरा प्रश्न की या हॅरेसमेंट आणि टॉर्चरिंगमुळं गंमत अशी झालेली की ज्या लोकांनी लोन घेतलेले ते अक्षरशः हात वर करतायत की नाही देऊ शकत, काय करायचं ते कर. तर असे हात जर वर केले तर तुमचे पैसे तसेही डुबणार आहेत आणि असेही डुबणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की एक सामंजस्यपणाने आपण जर या सगळ्या परिस्थितीला सगळ्यांनी जर मिळून फेस केलं तर मला नक्की वाटतं की जे काही आपलं नुकसान झालं, जे काही बाजारपेठेमध्ये आज जे काही प्रॉब्लेम्स झालेले आहेत, आपण याच्यातनं 100% सोल्युशन्स काढू शकू, याच्यातनं 100% मार्ग काढू शकू, हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतोय. तुम्हाला अशा काही सिच्युएशन्स असतील आणि त्यातनं काही मार्ग सापडत नसतील तर मी संतोष पंडित मी तुमच्यासमोर आज जाहीरपणे सांगतोय की तुम्ही या गोष्टीसाठी मला येऊन भेटा. आपल्याकडे सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडायचे भरपूर चांगले मार्ग आहेत, भरपूर चांगले सोल्युशन्स आहेत. पण हाणामाऱ्या करून किंवा वादविवाद करून कुठल्याही गोष्टीवर सोल्युशन्स मिळणार नाही, हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतोय. बँकांचं जर समजा घराच्या बाहेर नोटीस लावली तर लोक घराच्या बाहेर नोटीस लावल्याबरोबर काही लोक इज्जत गेली, माझी आबरू गेली म्हणून लोक काही सुसाईड करतायत, काही लोक जबाबदारीचा भान बनक न ठेवता आपल्या फॅमिलीला उघड्यावर सोडून अक्षरशः पळून जात आहेत. असे काही इन्सिडेंट्स मी माझ्या डोळ्यांनी आज बघितलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमच्या घराच्या बाहेर एखादी नोटीस लागली तर तुमची काही इज्जत वगैरे आबरू वगैरे गेली असं काहीही घाबरायची गरज नाही किंवा त्याच्यावरनं काही मोठा विषय नाही आहे. तुमच्या घराच्या बाहेर जर नोटीस लावून काय तुमची इज्जत जाते असं तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराच्या बाहेरची नोटीस पाहून तुम्हाला कोणी हे विचारतंय का की किती पैसे बँकेचे भरायचे सांगा, मी तुझे पैसे भरतो. जर एखादा माणूस तुमचे नोटीस बघून तुमच्या घराचे हप्ते भरायला जर पुढे येत असेल ना तर तुमची इज्जत आहे. कळलं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही ज्यावेळेस लोन घेतलंय तर तुम्ही काही डुप्लिकेट पेपर घेऊन लोन घेतलेलं नाही, काय तुम्ही बाजारातनं काही पळून गेलेलं नाही. तर बँकांची हॅरेसमेंट होणं हे वाजवी आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, त्या बँकांच्या हॅरेसमेंटला घाबरून जाणं हे फार चुकीचं आहे. तुम्ही त्याच्याही पेक्षा काय सोल्युशन्स आहेत, काही त्याच्यातनं काही मार्ग आहेत, त्या पद्धतीने तुम्ही बँकांचं रिपेमेंट करत राहा. तुमच्याकडे एकही रुपया इन्कम नसेल तर तुम्ही मला येऊन भेटा, त्याच्यातनं आपण काहीतरी सोल्युशन्स काढू, मार्ग काढू, काहीतरी तर पर्याय 100% काढू. भरपूर पर्याय आहेत या सिच्युएशनला टॅकल करण्याचे.
पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या गोष्टीला घाबरून जाऊ नका, तुम्ही या गोष्टीपासून पळू नका. एखादा माणूस तुम्हाला रिकव्हरीसाठी फोन करतो तर त्याचे फोन कॉल त्याला न उचलणं किंवा त्याला तुम्ही अवॉइड करणं, असे कुठलेही प्रकार करायचे नाहीत. रॉंग कमिटमेंट्स करायचे नाहीत. उगीचच अवास्तव कमिटमेंट, संध्याकाळी पैसे देतो, उद्या देतो, परवा देतो, बिलकुल अशा कुठल्याही कमिटमेंट्स करायच्या नाहीत. किंवा माझे पैसे आहेत, मी प्रयत्न करतोय, जसेही पैसे येतील तसे मी पैसे देणार आहे. अजूनही काही गोष्टी आहेत की ज्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीला जर तुम्ही फेस केलं तर तुमचे प्रॉब्लेम 100% सुटू शकतात. पण कुठल्याही प्रकारची ऑर्गंटली त्यांना रिॲक्शन्स देऊ नका, कुठल्याही गोष्टीचा त्यांना त्रास देऊ नका, शिवीगाळ करू नका बँकेच्या लोकांबरोबर, किंवा तुम्ही ज्यांना पैसे देणं आहे त्यांनाही तुम्ही शिवीगाळ करण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुमची सिच्युएशन आणि परिस्थिती ही त्यांनाही समजते की तुमच्याकडे जे पैसे इन्व्हेस्ट होते आणि हे पूर्णपणे आज बर्बाद गेलेले झालेले, डबगाईस गेलेले आहेत. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा जो काही पार्ट असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की तुमची जी काही निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही जे गेलेला आहात की बाबा मी आता पूर्णपणे संपलो, आता माझं काहीच होऊ शकत नाही किंवा माझ्या लाईफमध्ये काहीच राहिलं नाही, असं काहीही व्हायबल होण्याची गरज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप महत्त्वाचा आहे. कॉन्फिडन्स लेवल, अति कॉन्फिडन्स लेवलने पण काही गोष्टी करायला जाऊ नका. काही गोष्टी आहेत त्या म्हणजे दुधाने तोंड भाजलं तर माणूस ताकही फुंकून पितो असं जे म्हणतात. तर अशा सिच्युएशनप्रमाणे आपण आज ज्या काही गोष्टींमुळे प्रॉब्लेममध्ये आलोय त्या गोष्टीवर चर्चा करण्याची गरज आहे, डिस्कस करण्याची गरज आहे. आणि तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं भरपूर चांगले सोल्युशन्स आहेत. बँकाही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. तुमचे जे काही प्रायव्हेट फायनान्सरही असतील तर तेही तुम्हाला परत सपोर्ट करायला उभे राहू शकतात. आणि तुम्ही परत जी गमावलेली जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती तुमची परत की 100% ती परत मिळवू शकता, एवढी मी छातीठोकपणे मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि तुम्हाला त्यातूनही काही मार्ग हवे असतील तर आपण बसा, या माझ्याशी बोला, चर्चा करा. आपण याच्यातनं 100% सोल्युशन्स काढू शकतोय. आणि मी आत्तापर्यंत भरपूर लोकांना तसं मार्गस्थ केलेलं आहे आणि आपण याही पुढे आपण ते काम करत राहू असं माझं स्पष्ट मत आहे. नमस्कार.